नमस्कार. माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या बीकॉम फर्स्ट इयर सेमिस्टर 2 एनईपी पॅटर्ननुसार सेल्समॅनशिप अँड सेल्स मॅनेजमेंट या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ही जी प्रश्नपत्रिका आहे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 या सत्राची आहे. तुम्ही या ठिकाणी तारीख बघू शकता. 18 नोव्हेंबर 2025 रोजी हा पेपर झालेला आहे. 30 मार्काचा हा पेपर आहे, कारण हा विषय 2 क्रेडिटसाठी आहे. ठीक आहे. तर बघा, जास्त उशीर न करता आपण डायरेक्ट आता प्रश्नपत्रिकेची विश्लेषण त्याच्यावर आपण महत्त्व देऊया. बघा, प्रश्न पहिला अ, खालील दिलेले योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा. 4 मार्कासाठी हा प्रश्न आहे. एकूण 4 प्रश्न, 4 मार्क. ठीक आहे. बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी, सेल्समॅनशिप ही एक टिंबटिंब आहे जी सेल्समॅन वैयक्तिक विक्रीमध्ये वापरतो. उत्पादन, कौशल्य, सेवा आणि व्यवसाय. तर बघा, सेल्समॅनशिप ही एक कला आहे किंवा ही एक कौशल्य आहे. हे सर्वांना जमत नाही. आपण एक म्हण ऐकतो बघा, बोलणाऱ्याचं माती विकलं जातं आणि न बोलणाऱ्याचं सोनं देखील विकलं जात नाही. तर अशा पद्धतीने सेल्समॅनशिप ही एक कौशल्य आहे, म्हणजे ही एक कला आहे आणि ही कला सर्वांना जमत नाही. बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कौशल्य. ठीक आहे. पुढे बघा, दुसरा प्रश्न, टिंबटिंब विक्रेते मोठ्या प्रमाणात उत्पादन विकणे. घाऊक, किरकोळ, थेट आणि सल्लागार. तर बघा, यामध्ये घाऊक विक्रेते जे असतात ते मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन विकत घेतात. कोणाकडून? उत्पादकाकडून, व्यवसायाकडून किंवा मालकाकडून वस्तू विकत घेतात आणि किरकोळ व्यापाऱ्यांना ते वस्तू विकतात. आणि किरकोळ व्यापारी प्रत्यक्षात ग्राहकांना ते वस्तू विकत असतात. ठीक आहे. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, घाऊक. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी, टिंबटिंब व्यवस्थापन म्हणजे संस्थेतील विक्री ऑपरेशनचे नियोजन, अंमलबजावणी आणि नियंत्रण करण्याची प्रक्रिया. बघा, यामध्ये सेवा, देवाणघेवाण, विक्री आणि वस्तू. साहजिकच आहे मित्रांनो, आपण सेल्समॅनशिप बघत आहे, तर विक्रीच्या संबंधित व्यवस्थापन असणार आहे. विक्री व्यवस्थापन म्हणजे संस्थेतील विक्री ऑपरेशनचे नियोजन, अंमलबजावणी आणि नियंत्रण करण्याची प्रक्रिया होय. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी, विक्री हे उत्तर या प्रश्नाचं बरोबर आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी, आत्मविश्वासू विक्रेता टिंबटिंब मध्ये विश्वास निर्माण करतो. वस्तू, ग्राहक, संबंध आणि व्यवसाय. बघा, एक जो आत्मविश्वासू विक्रेता असतो तो ग्राहकामध्ये आत्मविश्वास निर्माण करतो. कारण जोपर्यंत ग्राहकांना त्या वस्तूबद्दल किंवा त्या विक्रेत्याबद्दल विश्वास बसत नाही तोपर्यंत ती वस्तू ग्राहक खरेदी करत नाहीत. म्हणून एक आत्मविश्वासू जो विक्रेता असतो तो विक्रेता ग्राहकांच्या मनामध्ये त्या वस्तूबद्दल आणि आपल्या स्वतःबद्दल त्याच्या मनामध्ये विश्वास निर्माण करतो आणि मग त्या वस्तू तो ग्राहकांना विकत असतो. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ग्राहक. पुढे बघा, ब, खालील विधान चूक की बरोबर ते सांगा. 2 प्रश्न आहेत, 2 मार्काला. पहिला प्रश्न या ठिकाणी बघा, वैयक्तिक विक्रीमध्ये लिहिलेल्या संदेशाचा वापर केला जातो. तर हे जे वाक्य आहे ते चुकीचं आहे. कारण वैयक्तिक विक्रीमध्ये त्या विक्रेत्याला जास्तीत जास्त बोलावं लागतं. बरोबर आहे. संवाद साधावा लागतो. तो तोंडी व्यवहार आहे, तोंडी संवादावर आधारित असते. म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. ठीक आहे. पहिला वाक्य चूक. पुढे बघा, दुसरा प्रश्न. पहिला चूक. दुसरा बघा, विक्री प्रोत्साहन तंत्रे ही विक्री वाढवण्यासाठी वापरले जाणाऱ्या दीर्घकालीन धोरण आहेत. तर हे पण वाक्य चुकीचं आहे. कारण दीर्घकालीन नाही, विक्री प्रोत्साहन हे जे आहे ते दीर्घकालीन नाहीये, ते अल्पकालीन आहे. ठीक आहे. हे पण वाक्य चुकीचं आहे. तर पुढे अजून काही महत्वाचे प्रश्न आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी बघा, टिपा लिहा. लहान टिपा लिहा. 6 मार्काला आहे. 3 मार्कासाठी एक प्रश्न आहे. असे 2 प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले. विक्रीतील नीतिमत्ता आणि ग्राहकांचे समाधान. पुढे बघा, प्रश्न तिसरा, 6 मार्काला हा प्रश्न आहे. खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. वैयक्तिक विक्रीची प्रक्रिया स्पष्ट करा. आणि पुढे प्रश्न क्रमांक 4, खालील प्रश्नांची दीर्घोत्तरी प्रश्न लिहा, कोणताही एक. 6 मार्कासाठी एक प्रश्न आहे. आपल्याला 2 प्रश्न या ठिकाणी विचारले. दोन्हीपैकी आपल्याला एकच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. विक्री व्यवस्थापनाची उत्क्रांती स्पष्ट करा किंवा चांगल्या विक्री कौशल्याचे गुण स्पष्ट करा. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 5, हा पण दीर्घोत्तरी प्रश्न आहे.
खालील प्रश्नाचे दीर्घोत्तरी उत्तर लिहा. कोणताही एक 6 मार्काचा द्या प्रश्न आहे. पुन्हा आपल्याला 2 प्रश्न या ठिकाणी बघायला मिळतात. विक्री व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करा किंवा विक्री प्रोत्साहनाच्या तंत्राचे स्पष्टीकरण द्या. तर आपल्याला ज्या प्रश्नाचं उत्तर भरपूर लिहायला येतं, जे आपल्याला सोपं वाटतं, तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेल्समॅनशिप अँड सेल्स मॅनेजमेंट या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण अगदी थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. थँक्यू.